श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग मी आज तुम्हाला उन्हाळी वाळवण खमंग असा वडा कसा बनवायचा ते सांगत आहे. तुम्ही याला सांडगेही म्हणू शकता. चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. मी इथे 1 वाटी मटकीची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मुगाची घरच्या, अर्धी वाटी तुरीची आणि त्याला थोडी कमी हरभऱ्याची डाळ, अशी सर्व डाळी घेतलेल्या आहेत. ह्या घेतलेल्या डाळी एकदम स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या, कारण या डाळीला थोडेसे पावडर चिटकलेले असते किंवा खकाना असू शकतो. त्यामुळे घेतलेल्या सर्व डाळी एकदम स्वच्छ करून धुवून घ्यायच्या. एक एक करून सर्व डाळी मी पाण्यात घालून घेते आणि स्वच्छ अशा क्लीन करून धुवून आणि त्याला साधारण आपण 2-3 तास भिजून देऊ आणि हात घालून व्यवस्थित धुवून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण या डाळी धुवून घेऊ. त्यामुळे आपल्या डाळी एकदम स्वच्छ होतात आणि मऊ आणि ठिसूर असा वडा तयार होतो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही या सर्व डाळी व्यवस्थित अशा धुवून घ्या. त्यानंतर आपण आता ही धुतलेली डाळ साधारण 2 ते 3 घंटे भिजून दिली. त्यानंतर मी हे सर्व डाळी पाट्यावर वाटून घेतल्या. पाट्यावर वाटल्याने डाळी वड्याची सांडग्याची चव एकदम छान होते. त्यास थोडीशी आपण हळद घालून घेऊ आणि लाल तिखट. तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखट घालू शकता. मी माझ्या आवडीप्रमाणे थोडीशी लाल तिखट घालून घेतलेले आहे आणि ठेचून घेतलेला लसूण आणि जिरे त्यात घालून घेऊ. याने चव खूप छान येते आणि त्यात भरपूर प्रमाणात आपण अशी कोथिंबीर घालणार आहोत. या वड्याची चव कोथिंबीरीने एकदम छान आणि चविष्ट अशी होते. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती करून घ्या आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि हे सर्व बॅटर एकदम एक जीव करून घ्यायचा आणि नंतर त्याचे वडे तोडण्यासाठी घ्यायचे. मी इथे गच्चीवर एक कपडा टाकला आणि त्या कपड्यावर एक साडीचा ब्लाऊज पिता अंथरून घेतला आणि त्यावर एक एक करून असे सर्व वडे तोडून घेतले. या वाटण डाळीच्या वड्याची चव एकदम छान आणि खरपूस होते. त्यामुळे हा वाटलेल्या डाळीचा वडा आहे. यासाठी आपण याचे वडे मोठ्या प्रमाणात तोडून घेणार आहोत, कारण वाळल्यानंतर ते एकदम बारीक होतात. चला तर मग आता मी या सांगितल्याप्रमाणे सर्व वडे तोडून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. चला, तुम्ही कोणत्या प्रकारे वडा घालतात ते मला नक्की सांगा. आमच्याकडे भरडूनही वडा घालतात. हे सर्व साहित्य भरडून घ्यायचे, त्याचे उंडा बनायचा आणि नंतर वडे तोडून घ्यायचे. ते वडा थोडा बारीक तोडतात, कारण तो वडा नंतर बारीक पिठामुळे एकदम व्यवस्थित पडतो. परंतु मी ह्या भिजलेल्या डाळीचा वडा मोठा तोडून घेतला. हा वडा चवीलाही एकदम अप्रतिम लागतो आणि ठिसूर असतो. आपण भाजूनही खाऊ शकतो. चला मग आता मी हा घेतलेला वडा एक दिवसभर वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वडा कशा प्रकारे झालेला आहे. हा वडा एकदम कडकडीत उन्हात मी दिवसभर वाळून घेतला. त्यानंतर आपला वडा याप्रमाणे दिसत आहे. पहा, एकदम छान आणि असा मस्त कुरकुरीत आपला वडा तयार झालेला आहे. तुम्हीही कशा प्रकारे वडा करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम छान आणि चविष्ट असा वडा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशा वाळवण्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कोठून पाहता तेवढं नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी अशी माझ्या व्हिडिओला कमेंट करा. या तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे एखाद्याला एखाद्या गोष्टीचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्यामुळे तुमची लाईक आणि सबस्क्रायबर खूप महत्त्वाचं आहे. चला, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही एकदम व्यवस्थित राहा आणि स्वस्त राहा. चला, बाय बाय, टेक केअर. भेटू एखाद्या अशा छानशा वाळवण्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा. तुम्हाला यानंतर कोणती रेसिपी हवी आहे ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, बाय.